जे गुवाहाटी पळून गेले लोक होते, गुवाहाटीवर मी किल्ला लढून वापस आले असे सर्वांचे आमचे लाडके नितीन भाऊ देशमुख यांच्यासाठी खास टाळ्या आपण या ठिकाणी वाजवा। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेश भाऊ शेळके, परिषदेचे भाऊ पाटील, सन्माननीय मंच कोणाचं नाव जर विसरलं तर आम्ही असेल तर वरबाबाकडचे जेव्हा आमच्यावर जास्त नाराजी होती म्हणून मी सर्वांची माफी मागून सन्माननीय मंच आणि मोठ्या संख्येने आले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आपली जबाबदारी, आपलं कार्य, आपलं कर्तृत्व काय आहे याच विषयासाठी आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत। 26 तारखेला बुलढाणा जिल्ह्याचं मतदान आहे आणि एक बलाढ्य महाशक्ती धनशक्तीच्या विरुद्ध आपली जनशक्ती असा आपला लढा आहे। या लढ्यामध्ये आपल्याला जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये आपलं गाव सांभाळून बूथ मजबूत करायचं आहे। प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि मशाल या निशाणीला फुलीचा शिक्का मारून त्या ठिकाणी आपला उमेदवार प्रचंड मताने विजय करायचा आहे, बटन दाबायचं आहे। या ठिकाणी मी एवढं सांगेन की उमेदवार प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरापर्यंत 15-20 दिवसामध्ये जाणं शक्य नाही, म्हणून आपण तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी हे उमेदवार समजून घराघरामध्ये जाऊन मतदान करून घेण्यासाठी लोकांना जास्तीत जास्त आपण प्रवृत्त करून त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं आहे। 4 तारखेला बांधवून आपल्याला या ठिकाणी नरोबाचा अर्ज भरायचा आहे। त्याच दिवशी जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना या मोठ्या ताकदीने आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। 21 तारखेला मोठं सभा फायनल होईल त्याची पण माहिती आपल्याला लवकरच येईल। 21 तारखेला सुद्धा मोठी महाविकास आघाडीची सभा आपली या ठिकाणी सन्माननीय पवार साहेब, नाना पटोले साहेब, उद्धव साहेब हे देखील येणार आहे। 4 तारखेला सुद्धा रोहितदादा पवार, सन्माननीय अंबादाजी दानवे साहेब, नानाभाऊ पटोले किंवा आतिश साहेब यांचंही कोणाचं येण्याचं जवळपास निश्चित होणार आहे। म्हणून 4 तारखेला सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी यायचं आहे। आजही आपण या ठिकाणी सगळेजण आहात। सगळ्यांना माझी एकच विनंती राहील की आपण स्वतः उमेदवार समजून गावागावामध्ये फिरा, पाहुण्यावर फिरा, नाट्यगोष्ठ द्या, सगळ्या लोकांना कामावर लावा, कारण ही लढाई एक बलाढ्यशाहीच्या विरोधातली लढाई आहे। ही लढाई घराणेशाहीच्या विरोधात आहे, ही लढाई गद्दाराच्या विरोधात आहे, ही लढाई पक्ष फोडणाऱ्या भाजपाच्या विरोधात आहे। ज्या भाजपाने 400 पारचा नारा दिला त्यांना आपल्या घरातले लोक फोडल्याशिवाय आणि आपल्या जनतेच्या संख्येवर हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। 400चा आकडा पार म्हणतात, राष्ट्रवादी फोडतात, काँग्रेस फोडतात आणि शिवसेना फोडली, अजूनही फोडाफोडी चालूच आहे। हे खऱ्या अर्थाने संपूर्ण निष्ठावान लोक आहेत। मतदाराचा कौल हा आपल्या बाजूला नक्कीच येणार आहे। म्हणून 26 तारखेपर्यंत या ठिकाणी जिल्ह्यात गावागावामध्ये आपण कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करा आणि नरभाऊ खेडेकरच्या रूपाने महाविकास आघाडीचा खासदार या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण करा, यामध्ये कुठेच निर्मात्र शंका नाही। असं झालं होतं, महाविकास आघाडीची जागा काँग्रेसच्या वाटेला गेली। धीरजभाऊ जिल्हा प्रमुख असताना शिवसेनेचे त्यांना 2 वर्ष आधी सदस्य नोंदणीचं काम करायला सांगितलं, परंतु वेळेवर जागा नाही सुटली। धीरजभाऊ त्या ठिकाणी काँग्रेसला पक्षप्रमुख दिला, उमेदवारी दिली, सगळे